निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनाचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पाडला. मुख्यमंत्री यांच्या सभेनंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची मुख्यमंत्री यांच्यावर टीका. राज्यात सत्ता भाजपाची आहे, पण सांगलीत जे काय मुख्यमंत्री बोलून गेले, पण महापालिकेत त्याची सत्ता असताना त्यांना का करता आलं नाही. त्यामुळे सांगलीची जनता सुज्ञ आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनाचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पदरात पाडलेला आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीत बोलत होते. महाराष्ट्रात महायुतीच्या नेत्यांमध्ये फक्त आणि फक्त वाद सुरू आहे. किती नेत्यांचा किती टोकाला वाद सुरू आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. एका नेत्याने म्हणायचं आमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, एकाने म्हणायचं आमच्याकडे बँक आहे. पण या लोकांना कळालं पाहिजे की बँकेतील तो पैसा महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या कष्टाचा आहे. या गोरगरीब जनतेच्या पैशांची लूट सत्ताधारी करणार असतील, जनता हे खपवून घेणार नाही. सांगलीच्या विकासाची धमक घेऊन आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आमच्या सर्व ठिकाणी 78च्या 78 ठिकाणी उमेदवार उभे आहेत. समझने वाले को इशारा काफ़ी है. यावर काय सांगाल? नाही, चांगलं आहे ना, पण मग 2.5 वर्ष का केलं नाही हा प्रश्न आहे. खासदार भाजपचे होते, त्या ठिकाणी आमदार भाजपचे आहेत, सत्ता भाजपची आहे. त्या ठिकाणी जे काही ते काल बोलून गेले हेच ते 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करू शकले असते. का केलं नाही ह्याचा विचार लोक निश्चितपणे सांगली शहरातले करतील. सांगली शहराचे मतदार हे सुज्ञ आहेत आणि लोकांना लक्षात येतं की निवडणुकीच्या तोंडावर नुसतं हे आश्वासनाचा पाऊस त्यांनी पाडलेला आहे. सांगलीच्या पदरात पाडून घेण्यासाठी धमक लागते राजकारणाची, आणि ती आज काँग्रेस राष्ट्रवादीचे आमचे नगरसेवक ती धमक घेऊन या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. काय आता रखडलेली कामं आहेत महानगरपालिकेत. अनेक वर्ष जे काय प्रशासक नेमला, प्रशासकाच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला सत्ताधारी पक्षांनी. आज हा विषय आहे आणि सांगलीचा एक भव्य विकासाचं स्वरूप येणाऱ्या 2 दिवसात आम्ही जाहीर करतोय आणि तो अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. भाजपनं काल मुख्यमंत्र्यांनी बोलले की भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार उभा केले, पण महाविकास आघाडीला त्यांना उमेदवार देखील मिळाले नाही. उमेदवार मिळालेले आहेत आणि आमचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे आहेत. समजने वाले को सिर्फ इशारा बाकी है. आमचे सगळे उमेदवार 78 ठिकाणी उभे आहेत. सत्तेची चाव्या आमच्या घरातील, सत्ता आम्हाला घेतल्याशिवाय होणार नाही, यावर तुम्ही काय? अरे, ह्यांच्यात महाराष्ट्रभर हा नुसता वाद आहे आणि महायुतीमधले किती नेत्यांचा किती टोकाला वाद चालला आहे हे आपण सगळे महाराष्ट्रातले लोक पाहत आहेत. एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे तिजोरी, एकाने नेत्याने म्हणायचं कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्याकडे तिजोरीची चावी आहे, एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे बँक आहे. अरे पण ह्या लोकांना कळलं पाहिजे की बँकेत जो पैसा आहे हा महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आहे आणि ह्या कुणाच्या ह्यांच्या मालकीचा नाही. आणि अशा सर्वसामान्य लोकांच्या, महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाचा लूट जर हे राजकारणाच्या पोटी महायुतीत ते तिन्ही पक्ष करणार असेल तर महाराष्ट्राची जनता ते खपवून घेणार नाही.